नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. विश्वजित राणेंवर काँग्रेसची कुरघोडी. पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंग राणेंना उमेदवारी जाहीर. विश्वजित राणे काय भूमिका घेणार याची उत्सुकता. नेत्यांच्या सोडचिठ्ठीमुळे चिंतित असलेल्या काँग्रेसला दिलासा. वास्कोचे माजी भाजप आमदार कार्लोस अल्मेदा काँग्रेसमध्ये. दिनेश राव यांनी केलं पक्षात स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली भारताची प्रतिमा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचं विधान. भाजप सरकारच्या रिपोर्ट कार्डचं प्रकाशन. संकल्प रथयात्रेचाही शुभारंभ. पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी मोन्सेरात दाम्पत्याला दणका. बाबूश आणि जेनिफर मोन्सेरातसह इतरांविरोधात सुनावणी गतिमान करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. जेनिफरसह 28 जणांनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. 80 वर्षावरील मतदारांना घरातून मतदान करण्याची मोकळीक, तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना द्यावी लागणार गुन्ह्यांची माहिती. आणि आध्यात्मिक पर्यटन विकसित करून पर्यटकांना गावागावातील धार्मिक स्थळांचे घडवणार दर्शन. म्हापशातील देवस्थान पदाधिकारी संमेलनात मुख्यमंत्र्यांची घोषणा. भजन, कीर्तन, संगीताची परंपरा सुरू राहण्यासाठी संगीत शिक्षकांना मंदिराशी जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन. राणे पिता पुत्राच्या आव्हान प्रतिआव्हानामुळे चर्चेत आलेल्या पर्ये मतदारसंघातून काँग्रेसनं प्रतापसिंग राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या सावध खेळीबाबत अधिक माहिती दिली आहे आमचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. काँग्रेसनं पर्ये मतदारसंघातून ज्येष्ठ आमदार काँग्रेसचे प्रतापसिंह राणे यांच्या उमेदवाराची अखेर घोषणा केलेली आहे. आत्ता काही वेळापूर्वी आम्ही ही जी आहे ती बातमी ब्रेक केलेली आहे आणि यात काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत, ज्यांच्याकडे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज काँग्रेस मुकुल वासनिक यांनी जे नाव जाहीर केलं आहे ते आम्ही ब्रेक केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की द सेंट्रल इलेक्शन कमिटी हॅज अप्रूव्ड द कॅन्डिडेचर ऑफ प्रतापसिंग राणे हॅज कॅन्डिडेट फॉर forthcoming general election to the Legislative Assembly of Goa from 18 पोर्ये कॉन्स्टिट्युएन्सी. आम्हाला सर्वांना माहिती आहे की काल प्रतापसिंह राणेंनी जाहीर केलं होतं की ते पर्ये मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याप्रमाणे आत्ता आज काँग्रेसने प्रतापसिंह राणे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, गेली सलग जवळजवळ 50 वर्ष पराभवाचं तोंड न पाहता काँग्रेसच्या तिकिटावर, म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा मोगोचे ते आमदार होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर सलगपणे ते काँग्रेसचे आमदार म्हणून काम करत आहेत. त्यांचं नाव जे आहे ते अखेर जाहीर झालेलं आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसनं 8 जणांची नावं जाहीर केली होती. त्या पहिल्या यादीत प्रतापसिंह राणे यांचं नाव जाहीर होईल अशी संभावना होती, पण ते झालं नव्हतं. पण आता शेवटी आज काँग्रेसने हे नाव जाहीर केलेलं. आम्हाला काल माहिती आहे की प्रतापसिंह राणे यांनी जाहीर केलं होतं की ते पर्ये मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर त्यांचे पुत्र विश्वजित राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि आपल्या वडिलांच्या भूमिकेविरुद्ध जाऊन त्यांनी आपली भूमिका मांडली होती. ती म्हणजे जर प्रतापसिंह राणे यांनी निर्णय घेतला असेल पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा, तर आपण आपल्या वडिलांचा 10,000 मतांनी पराभव करणार अशी वल्गना जी आहे ती विश्वजित राणे यांनी केली होती. आणि त्यामुळे एकंदर पर्ये मतदारसंघ हा गोव्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता आणि शेवटी आता काँग्रेसनं देखील एक पाऊल पुढे जाऊन प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता विश्वजित राणे काय निर्णय घेतात, पुढचं राजकारण कसं होतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. पण तुर्तास सध्याच्या घडीची ही महत्त्वाची ब्रेकिंग आहे ती म्हणजे प्रतापसिंह राणे हे काँग्रेसचे आता पर्ये मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी. वास्कोचे भाजप आमदार कार्लोस अल्मेदा यांनी अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वास्कोतून भाजपने दाजी साळकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने कार्लोसने हा निर्णय घेतला. काँग्रेसच्या गळ्याला लागलेले कार्लोस अल्मेदा हे पहिले भाजप आमदार ठरले. खूप प्रश्न आहे. एक मेजर वास्को पडलं आपण वास्को बस स्टँड जाऊन ना बीच मार्केट जाऊन ना नो डेव्हलपमेंट. नंबर 1
Second, land scam, Kumda land scam, person is taken in the BJP. And the BJP put up, I want to under come. As Parikarna, I BJP change the land. So you had a meeting with all your supporters. You were supposed to have a meeting yesterday. How was the response, sir? So excellent response. Today, where is the press conference in Panjim today? You said to join the Congress in the Panjim today. Yeah, in the Congress also. Contesting on a Congress ticket, sir, in Vasco. Mostly. Anything has been done as of now? Any commitments from the party or whatever? Yeah, I want to thank all the old congressmen. I Sheikh Hassan, then next MLA was Simon Isra, then Tahir Karun. They are not there, but they have brought Congress up to Vasco. And Vasco basically is a Congress seat, not a BJP seat. Last MP election showed how many votes the Congress got, how many votes the BJP got. And my support is, they all, Saul and Sangla ki Bhagat to Congress was. Sir, in the past, you have been very strong in Vasco and you got about 9 councillors elected in the recent civic elections. So, any more people joining with you in the Congress later? So, I decided that I am joining this week today and I hope they join with me. So, what about the Mandal members who are with you? Will they also join the I Congress? don't know, think that आपल्याला आम्ही युवा म्हणतो आता ते बरं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना 6वं वचन दिलं. आपचं सरकार आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी सरकार देऊ अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. अभी तक आम आदमी पार्टी ने 5 गारंटी दी हैं. ये गारंटी पहली बार भारत की राजनीति में ये शब्द इंट्रोड्यूस हुआ है क्योंकि दूसरी पार्टियों ने इतना वादा खिलाफी की लोगों के साथ. हर बार चुनाव के पहले कुछ ना कुछ मैनिफेस्टो लाते थे और उसके बाद चुनाव के बाद भूल जाते थे. आम आदमी पार्टी ऐसे नहीं करती. हम जो कहते हैं वो करते हैं. And that is the reason we introduced the word guarantee, that it is a guarantee. We in fact go house to house. हम घर घर जाके लोगों को कार्ड भी दे के आते हैं, साइंड कार्ड, कि अगर हम काम ना करें तो आप हमें वो कर सकते हैं, बाद में स्यू भी कर सकते हैं. तो आज हम 6ठी गारंटी दे रहे हैं. पहली गारंटी हमने दी थी कि हम 24 घंटे बिजली देंगे, फ्री बिजली देंगे. दूसरी गारंटी हमने दी थी कि सबको रोज़गार देंगे, बेरोज़गार बच्चों को, और जब तक रोज़गार नहीं देते बेरोज़गारी भत्ता देंगे. तीसरी गारंटी दी थी हमने कि आपको पिलग्रिमेज पे ले जाएंगे, वेलंकनी और अयोध्या और शिरडी और अजमेर शरीफ. चौथी गारंटी दी थी हम लोगों ने कि महिलाओं को 1-1 हज़ार रुपये देंगे 18 साल से ऊपर की महिलाओं को. 5वीं गारंटी थी टैक्सी ऑपरेटर्स को. आज 6ठी गारंटी दे रहे हैं, दैट वी विल फॉर्म द फर्स्ट corruption free government of Goa, first honest government of Goa, dead honest government of Goa. जब मैं बोलता हूँ ईमानदार सरकार तो इसका क्या मतलब है? इसके 2 मतलब हैं. पहली चीज़, ऊपर के लेवल पे करप्शन, मंत्री के लेवल पे करप्शन, MLA के लेवल पे करप्शन. दे विल बी ज़ीरो टॉलरेंस टू करप्शन. मैं अपना एक इंसिडेंट बताता हूँ. जब हमारी दिल्ली में सरकार बनी तो सरकार बनने के 3-4 महीने के बाद किसी का मेरे पास, मेरा फ़ोन नंबर काफ़ी जनता में घूमता रहता है, सो मैनी पीपल कैन डायरेक्टली एक्सेस देयर चीफ मिनिस्टर इन दिल्ली. सो किसी का मेरे पास एक वॉइस मैसेज आया, तो उसको मैंने जब खोला तो इट वाज अ फ़ोन रिकॉर्ड कन्वर्सेशन बिटवीन माय फूड मिनिस्टर एंड अ राशन डीलर. उस राशन डीलर ने फूड मिनिस्टर के साथ कन्वर्सेशन को रिकॉर्ड किया हुआ था, in which my food minister was demanding 5 lakh rupees from the ration shopkeeper. Within 3 hours, we removed the food minister and handed over the case to CBI. मुझे नहीं लगता कि 70 साल 75 साल की भारत की राजनीति में इतना स्विफ्ट एक्शन अपने खुद के मंत्री के खिलाफ कभी हुआ होगा. This is the kind of zero tolerance to corruption that we will provide in Goa. गोवा. दूसरा, पेटी करप्शन. एक आम आदमी की ज़िंदगी में जब अगर आपको पंचायत से कोई सर्टिफिकेट बनवाना है, अगर आपको रेवेन्यू डिपार्टमेंट से कुछ बनवाना है, अगर आपको ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट से कोई काम है, कोई भी काम बिना पैसे के नहीं होता. हर काम के लिए पहले चक्कर लगवाए जाते हैं. जब चक्कर लगा लगा के आदमी थक जाता है तो फिर वो किसी दलाल को पकड़ता है, दलाल को पैसे देता है और पैसे दे के अपना काम कराता है. होता है कि नहीं होता ऐसे? अब ये नहीं होगा, इसको बंद करेंगे. दिल्ली में हमने बंद करके दिखाया है. दिल्ली के अंदर पेटी लेवल का करप्शन बिल्कुल बंद हो गया. आपका काम आपके घर बैठे होता है. वी हैव स्टार्टेड डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज.
डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज में हमने एक फ़ोन नंबर दिया है 1076। नेक्स्ट टाइम यहाँ से डायल नहीं होता, ये नंबर दिल्ली से ही होता है। दिल्ली जाएं तो आप इस नंबर को ट्राई करके डायल करके देखिएगा 1076। उस नंबर को आप डायल कीजिए, वहाँ से आवाज़ आती है दिल्ली सरकार की तरफ से कि आपको दिल्ली सरकार से क्या काम करवाना है। तो मान लीजिए आपको पानी का नया कनेक्शन लेना है, आपको बिजली का नया कनेक्शन लेना है, आपको राशन कार्ड बनवाना है, आपको ड्राइविंग लाइसेंस बनवाना है, आपको कुछ भी काम करवाना है, आप बोलिए मुझे ये काम करवाना है, तो उधर से आवाज़ आएगी कि आपको ये काम कराने के लिए ये डॉक्यूमेंट्स लगेंगे। आप ये डॉक्यूमेंट्स कब तक तैयार कर लेंगे, हम आपका काम करने के लिए कब आएँ आपके घर, वो आपसे अपॉइंटमेंट लेते हैं। अगर आप कहते हैं कि मेरे रात को 11 बजे मेरे घर आना, क्योंकि मैं तो ड्यूटी जाता हूँ, रात को लेट आता हूँ, रात को 11 बजे भी दिल्ली सरकार से कोई कर्मचारी आपके घर आएगा, अपने साथ फ़ोटोकॉपी मशीन लेके आएगा, आपके डॉक्यूमेंट्स की फ़ोटोकॉपी लेगा, आपको एक रिसीट दे के जाएगा और आपका जो भी डॉक्यूमेंट है वो आपके घर 1 हफ्ते के अंदर बाय पोस्ट पहुंच जाएगा। आपको कोई छुट्टी लेने की ज़रूरत नहीं है, कोई लाइन में लगने की ज़रूरत नहीं है, कोई दलाल को पकड़ने की ज़रूरत नहीं है। डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज है, आपके घर आके सारा काम दिल्ली सरकार करती है। यही हम गोवा के अंदर इम्प्लीमेंट करें। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्यासह आयोगाचं पथक गोवा दौऱ्यावर आहे। विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी आणि निवडणुकीशी संबंधित व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। आगामी विधानसभा निवडणुकीत 80 वर्षावरील मतदारांना घरातून मतदान करण्याची मोकळीक मिळणार असून त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे। राज्यात असे 30,000हून अधिक मतदार आहेत। निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले। 15 मार्च 2022 रोजी राज्य विधानसभेचा कार्यकाळ संपतो। त्या अगोदर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल। 5 जानेवारीपर्यंत मतदार याद्या तयार होतील। 60 नवी मतदार केंद्रे वाढणार असून 100 मतदान केंद्र महिला तर 4 ते 5 मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी हाताळतील असं सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केलं। आज भारताचे मुख्य निवडणूक जे आयुक्त होते त्यांची आज पणजीत पत्रकार परिषद झाली। 2 दिवस ते गोव्यात होते। गोव्यात 2022 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व जे पथक होतं ते आज गोव्यात दाखल झालं होतं। 15 मार्च 2022 रोजी गोवा विधानसभेचा जो कार्यकाळ आहे 5 वर्षांचा तो संपणार आहे आणि आजच्या या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। गोव्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो काही नवीन गोष्टी देखील गोव्याच्या या निवडणुकीत राबवणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व बूथ जे गोव्याचे असणार आहेत त्या सर्व बूथवर वेबकास्टिंग फॅसिलिटी जी आहे ती असणार आहे। म्हणजे गोव्यात अशा प्रकारची ही जी वेबकास्टिंग फॅसिलिटी जी आहे ती गोव्यात सुरू करण्याचा हा देशातील पहिला प्रयोग आहे आणि पहिल्यांदा गोव्यात जी आहे ती वेबकास्टिंग फॅसिलिटी सर्व बूथवर उपलब्ध होणार आहे। त्यानंतर ऑनलाईन नॉमिनेशन जे आहे ते उमेदवारांना त्यांचं ऑनलाईन नॉमिनेशन भरण्याची सुद्धा सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। सुविधा ॲप जे आहे त्या सुविधा ॲपच्या माध्यमातून उमेदवार जे आहेत ते ऑनलाईन नॉमिनेशन आपलं दाखल करू शकतात। त्याचप्रमाणे जे गोव्यातील जे वेगवेगळ्या गेट्स आहेत, नाके आहेत, त्या सर्व नाक्यांवर CCTV सर्वेलन्स कडक असणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे ज्या बँक्स आहेत त्यांना जर काही संशयास्पद कॅश ट्रान्झॅक्शन आढळले तर त्यावर देखील नजर जी आहे ती ठेवली जाणार आहे। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची जी एक गोष्ट आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर केली किंवा सांगितली ती म्हणजे वोटर्स कार्ड आणि आपलं आधार कार्ड यांचं जे लिंक करणं जे आहे जो पार्लमेंटमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं स्वागत केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या निर्णयामुळे जो माणूस गोव्यात मतदान करतो आणि समजा गोव्याबाहेर देखील अन्य कुठे जर त्याचं मतदान असेल तर ते तिथं डिटेक्ट होणार आहे आणि त्या माणसाला कुठेतरी एकाच ठिकाणी मतदान करायला मिळणार आहे। त्यामुळे अशा तऱ्हेची आज महत्त्वाची माहिती जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली। सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेकर, व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, पणजी। विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना गुन्हेगारी कारवायांची माहिती द्यावी लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली। त्याशिवाय राजकीय पक्षांनाही गुन्हे असणाऱ्या उमेदवारांना आपण का उमेदवारी देत आहोत याचं स्पष्टीकरण
प्रसारमाध्यमांच्या मार्फत द्यावा लागणार आहे. ज्या उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतील अशा उमेदवारांना 3 वेळा म्हणजे निवडणुकीत जे असे उमेदवार ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहे त्यांना त्यांच्यावरील सर्व गुन्ह्यांची माहिती जी आहे ती पेपरमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहे आणि 3 वेळा म्हणजे 3 वेगवेगळ्या वेळी यांना ती उमेदवारांना ती आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे आहेत याची माहिती लोकांपर्यंत द्यावी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पक्ष अशा उमेदवारांना उमेदवारी देत आहे त्या उमेदवारांची त्या पक्षाला त्यांच्या वेबसाईटवर त्यांची माहिती जी आहे ती द्यावी लागणार आहे. त्यामुळे जे उमेदवार ज्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत अशा उमेदवारांना आपली माहिती स्वतः पेपरवर प्रसिद्ध करून ती लोकांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे आणि तशी माहिती जी आहे ती आज मुख्य निवडणूक जे आयुक्त आहेत त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ निरेकर, रुपेश राव. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यापूर्वी भारताची गणना भ्रष्टाचारी देशात होत होती, पण मोदींनी भारताची ही प्रतिमा बदलली. भाजप सरकारकडून गोव्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलं. बिफोर 2014 अगर आप देखेंगे तो भारत की राजनीति की संस्कृति क्या थी? यू रिमेंबर, संस्कृति थी कि लोगों को लोभ लुभावने भाषण दो, उनको आप अच्छी अच्छी बातें कहो, समाज में कुछ ऐसे विषयों को उठा दो जिसके कारण कोई समाज में कुछ स्पर्धा पैदा हो जाए और उसके प्रति आग्रह इमोशनली इन्वॉल्व हो जाए, एक मुश्त आपको वोट मिल जाए. दिस वॉज द कल्चर, पॉलिटिकल कल्चर. आई एम स्पीकिंग विथ फुल रिस्पॉन्सिबिलिटी. दिस वॉज द कल्चर. मोदी जी के आने के बाद लोगों के हित में बात करो, लोगों के हित की चर्चा करो, चिंता करो. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहता हूं कि हमारे जो पहली सरकारों ने काम किया वह मेवा खाने का काम किया, सेवा करने का काम तो अटल जी और मोदी जी ने किया. इस बात को हमको समझना चाहिए, इसको हमको ध्यान देना. आप देखिए, करप्शन की बात कीजिए. वेयर कंट्री हैड लैंडेड, इट वॉज कंसिडर्ड टू बी वन ऑफ द करप्ट नेशंस. करप्शन में हमारी गिनती होती थी. हम पिछलग्गू देश बन गए थे. वहां से बढ़ते बढ़ते हमने यहां तक का स्थान लिया और मोदी जी ने आज देश को, मतलब ऑन वर्ल्ड्स इश्यूज, इंटरनेशनल इश्यूज, व्हाट मोदी स्पीक्स द वर्ल्ड लिसन्स. दिस इज द सिचुएशन विच वी हैव टू अंडरस्टैंड. अभी ग्लासगो का कन्वेंशन हुआ, क्लाइमेट चेंज का विषय आया, बाकी सारे विषय आए. यूएनओ में यूएनओ के मंच पर जाकर के यूएनओ की रेलेवेंस, इस पर चर्चा करना, ये इंडिया के प्राइम मिनिस्टर ने करके दिखाया है. ये बात हम गौरव के साथ कह सकते हैं. क्राइम रेट में एक तो लॉ एंड ऑर्डर पर इन्वेस्टमेंट बढ़ा. क्राइम डिटेक्शन इज नाउ 93%, टॉपिंग इन द होल कंट्री. ये आपकी स्थिति आकर के खड़ी हो गई. और क्राइम का रिड्यूस होना 101% हो गया है. तो मैं रिपीट नहीं करना चाहता हूं, लेकिन हाँ, हम ये जरूर कह सकते हैं कि भारतीय जनता पार्टी की सरकार ने पहले मनोहर पारिक जी के नेतृत्व में और बाद में प्रमोद सावंत जी के नेतृत्व में एक बड़ी लीप ली है, एक बहुत हाइट ली है. इस बात को हमको समझना चाहिए, ये हमको ध्यान में रखना चाहिए. राजधानी पणजीला बिझनेस सिटी बनवणार अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली. वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प येत्या मार्चमध्ये तर NIT प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रगतीच्या रिपोर्ट कार्डचं प्रकाशन तसंच संकल्प रथयात्रेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. आमकां 300 crores of rupees फॉर द सेलिब्रेशन ऑफ गोवा 860. गोंयच्या 60व्या कित्याक 100 कोटी तेन्ना मेळ्ळे तेन्ना व्हडलो ढोल वाजोवन सांगताले. हे फावटी आमकां 300 कोटी रुपया मेळ्ळे. तितूंतले आमी स्टेटीची डेव्हलपमेंट करता आसतना पंचायत लेवलाचेरूय सुद्दां इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाक 150 कोटी मेळ्ळे. 150 कोटीची आमकां रोखडेच उरलेलो सेकंड इन्स्टॉलमेंट मेळटलो, पण ते गोवा 860 हाच्या अंतर्गत दिले. कन्वेन्शन सेंटर एट पाटो
टुरिझम डेव्हलपमेंटाच्या वतीन नवीन कन्व्हेन्शन सेंटर पाट्यार ऑलरेडी कन्स्ट्रक्शन चालू जाला. म्हणजे कला अकादमीच्या उपरांत पणजेंतलें जर वन ऑफ द एसी थिएटर आनी कन्व्हेन्शन सेंटर 1,500 लोकांचें बऱ्यांतलें बरें फुडल्या वर्सभराच्या भितर पाट्यार प्रायम लोकेशनाचेर आमी कन्व्हेन्शन सेंटर फॉर द बिझनेस सेंटर म्हणून डेव्हलप करता. पणजेंतली सिटी इन फ्युचर फॉर द बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर म्हणून डेव्हलप जाता आसतना पणजेकारांक आनी गोंयकारांक ही अभिमानाची गजाल आसा. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स अँड इन्स्टिट्यूट कदाचित फुडल्या येता त्या मार्च पर्यंत हे कंप्लीट जाता, जे मिरामार हांगासर आसा. गेले 7-8 म्हणजे 5-6 वर्सां जाले प्रोजेक्ट जरी इनकम्प्लीट आसलो थंयसर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट इन वॉटर स्पोर्ट्स म्हणजे इवन दो MBA इन वॉटर स्पोर्ट्स हो प्रोजेक्ट जो आसा आयजूय चालू आसा. बऱ्याच जाणांक गोंयकारांक खबर ना. खूब कमी भुरगे म्हणजे ग्रॅज्युएशन आनी पोस्ट ग्रॅज्युएशन वॉटर एंड स्पोर्ट्स हाज्या रिलेटेड ज्यो सगळ्यो एक्टिविटीज आसा तेतूर भाग घेतात. बट समेस्त गोंयकारांनी हांगासरूय बी तांकां वांटो घेवपाचो खूब चान्सीस आसा. तो प्रोजेक्ट आमचो पुराय येता त्या मार्च 2022 पर्यंत पुराय जातलो हाजी म्हाका खात्री आसा. प्राउडली सांगता द गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान युटिलायझेशन ऑफ द फंड्स हेच्या बद्दल द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज सर्टिफायड 96% युटिलायझेशन ऑफ द फंड्स आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान करपाक शकले. ह्या म्हाज्या टेन्युअरान हो म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे हे सगळो विकास आनी डेव्हलपमेंट करता आसतना बरेच जाण आमचेर गुळयो मारता तुमी खंयच्या खंय डेव्हलपमेंट करपाक लागल्या. हांव सांगपाक सोदतां इट इज सर्टिफायड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आमी 7 नंबरा वयल्यान आमी 3 नंबराचेर पावल्ले आसा. तेंय बी गोंयकारा खातीर खूब मोठी अभिमानाची गजाल आसा. त्या खातीर हांव आयच्या सुवाळ्याक परत एकदां आमच्या मदीं आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित रावले आनी हो रिपोर्ट भारतीय जनता पार्टीचेंच सरकार जें आसा आपल्या 5 वर्सांक आपल्या 10 वर्सांक कितें केलां ताजो रिपोर्ट लोकांच्या घरा कडेन दिता. आमी फक्त आश्वासनां दिना जाल्यार आमी केल्ल्या कामाचो रिपोर्टूय दिता आनी फुडलीं कामां आमी कितें करपाची ही लोकांक विश्वासान घेवन करपाची आमची तयारी आसा. गोंयचो विकास समृद्धीच्या वाटेन व्हरता आसतना गोंयकारांची साथ भारतीय जनता पार्टीक लाभतली, माननीय मोदीजीक लाभतली. पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांना हायकोर्टानं हादरा दिलाय. कनिष्ठ न्यायालयाने केलेल्या आरोप निश्चितीला स्थगिती देण्यासाठी जेनिफरसह 28 जणांनी दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला. तसंच यासंबंधीची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिलेत. यासंबंधी याचिकादार ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिगेस यांनी अधिक माहिती दिली. Honorable Bombay High Court at Goa today has rejected the applications that were filed by the accused in the 2004 Panjim police station attack case. The Honorable Court has directed the special court to expedite the trial in the matter since there was prima facie evidence against the accused. Panjim MLA Babush Moन्सेरात and his wife Jennifer Moन्सेरात are the main accused in this case. Request was made by the advocate of the Moन्सेराts to stay this order for 4 weeks so that they could approach the Supreme Court. But the Honorable Court declined to accept that request while noting that the Honorable Supreme Court has said that cases against politicians need to be expedited. So now that the trial will start, I will be moving the lower court to seek to assist the prosecution in view of the fact that Babush Moन्सेरात and Jennifer Moन्सेरात are politically very well connected. It is pertinent to note that when then Law Minister Dayanand Narvekar was charge sheeted, the BJP had demanded and got his resignation. So they need to walk their talk now, and in this case they need to drop Babush Moन्सेरात from holding any government post, and also Jennifer Moन्सेरात, because since it was their stand that charge-sheeted politicians cannot be holding any government positions, they need to walk the talk now. But anyway, now the trial will start. I will seek the court's permission to assist the prosecution before the district court at Mapsa, where the trial will start. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.